नुकत्याच देशातल्या 3 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये भाजपला तुफानी यश मिळालं। मग राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल आणि या यशानंतर भाजप सारखा पक्ष एका वेगळ्या पद्धतीची रणनीती घेऊन कामाला लागला नसता तरच नवल। ही रणनीती म्हणजे काय आहे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप नेमकं काय करणार आहे? एकनाथ शिंदे हे आगामी काळामध्ये भाजपमध्ये जाणार आहेत का? तशा स्वरूपाची घेराबंदी भाजपने शिंदेंसाठी सुरू केली आहे का? आणि त्यामुळे शिंदेंबरोबरचे आमदार अस्वस्थ झालेत का? हे सगळं सुरू असताना ते जितेंद्र आव्हाड हे नेमकं या सगळ्या गोष्टींवर काय बोललेत ते आपण याच व्हिडिओमधून उहापोह करून समजून घेणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये शिंदे यांचं काय चाललेलं आहे, भाजप यांचं काय चाललेलं आहे हे समजून घेण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, एकनाथ शिंदे हे ज्या वेळेला भाजप बरोबर गेले नव्हते, म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर एकसंघ होते, त्यावेळेला एकनाथ शिंदे हे सातत्यानं आपण भाजप बरोबर जायला हवं असा प्रयत्न करत होते। याचं कारण असं आहे, अगदी लहानपणी एकनाथ शिंदे हे RSSच्या शाखेत जायचे, पण त्या लहानपणाचा जो त्यांचा RSSच्या शाखेकडचा ओढा होता तो अगदी तरुणपणामध्ये आणि राजकीय परिपक्वतेच्या काळातही तो काही हटलेला नाहीये किंवा बदलेला नाहीये। एका कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये RSSचे प्रमुख त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमाचा आणि शिवसेनेचा तसा काही संबंध नव्हता, पण त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या मोहन भागवतांनी ठाण्यातून आलेल्या काही मंडळींकडे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आपुलकीने किंवा आपला माणूस असल्याच्या आविर्भावात चौकशी केली होती। ही सगळी चौकशी किंवा ते जे काही घडत होतं ते मी याची देही याची डोळा अवघ्या काही अंतरापासून किंवा अंतरावर उभं राहून ते पाहत होतो, ऐकत होतो। तर तेच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंबरोबर बंड करून म्हणा किंवा त्यांचा अख्खा पक्ष घेऊन म्हणा, त्यांची संपूर्ण विधिमंडळातली सगळी कुमक घेऊन ते भाजपला जाऊन मिळाले, राज्याचे मुख्यमंत्री झाले। पण बघा, जे शरद पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंना जमलं असं अनेक राजकीय विश्लेषक म्हणतात। म्हणजे आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची सत्ता ही मुख्यमंत्री असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे एकवटलेली आहे, हा एक भाग। पण त्याचा दुसरा भाग असा आहे की इतकं मोठं धाडस त्यांनी केलं म्हणजे आजच्या घडीला ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखाद्या हत्तीसारखे वावरत आहेत। या हत्तीचंही एक गंडस्थळ असतं की ज्याच्यावर माहुताचा अंकुश जो आहे तो काम करतो आणि किंबहुना शिकाऱ्याने जर या हत्तीच्या गंडस्थळावर वर्मी घाव घातला तर भारतीय जंगलातला कितीही अजस्त्र प्राणी असलेला हत्ती हा जमिनीवर कोसळू शकतो। आणि तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडते किंवा झालेली आहे किंवा होताना दिसते। आता बघा, हा जो 3 राज्यांमध्ये जो काही यशाचा फॉर्म्युला भाजपने जमवून आणला, त्यानंतर भाजपने एक सर्वे केला। हा सर्वे अजून काही प्रसार माध्यमांमध्ये फारसा गवगवा करून आणण्यात आलेला नाहीये। अन्यथा भाजपला आपण म्हणजे अगदी 12व्यापासून 12व्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचं कसं मार्केटिंग करायचं हे नीट कळतं, पण भाजप दबक्या पावलाने चाललेलं आहे हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो। याचं कारण काय तर नुकताच ज्या वेळेला विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मी नागपूरमध्ये गेलो होतो, मी काही गोष्टी जवळून पाहण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला। भाजपच्या आता असं लक्षात आलेलं आहे की एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले तरी सत्तेमध्ये असलेला सहभाग, अधिकाऱ्यांबरोबर असलेलं भाजपची जवळीक आणि त्यातून प्रशासनावर असलेली पकड, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये आता जो सर्वे आलाय त्या सर्वेनुसार काय आहे ते मी आपल्याला सांगतो, तो तुम्ही समजून घ्या। भाजपला या 3 राज्यांच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात 130 जागा जिंकता येतील, एकला चलो या मंत्रानुसार असं भाजपच्या या सर्वेमध्ये दिसतंय। आता याच्यामध्ये शिंदेंच्या 50 आमदारांच्या या समूहाला किती जागा मिळतील या सर्वेमध्ये म्हटलंय माहितीये का आपल्याला? 30 जागा मिळतील। म्हणजे त्यांचे 20 आमदार हे राजकीय अडचणीत येतील किंवा पराभूत होतील असं हा सर्वे म्हणतो। आता तिसरा घटक जो आहे तो आहे अजित पवारांचा। अजित पवारांचे 35 आमदार निवडून येतील राज्यभरातून असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। आता चौथा घटक कोणाचा आहे तर तो आहे उद्धव ठाकरेंचा। उद्धव ठाकरेंना
सहानुभूती मिळते. उद्धव ठाकरेंकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये, ते राजकीय कफल्लक झालेले आहेत, पण तरीही त्यांचे 35 आमदार निवडून येतील असं या सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळेच भाजप एका वेगळ्या पद्धतीत कामाला लागले. ते काम काय आहे तर ते मी अगदी आपल्याला शेवटचा म्हणजे अगदी मुंबईच्या जवळचा जो जिल्हा आहे आणि एक श्रीमंत जिल्हा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या रायगडवरून मी आपल्याला समजावून सांगणार आहे. आता मुंबईच्या जवळ आहे कर्जत. या कर्जतमध्ये सुरेश लाड या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला भाजपमध्ये घेण्याचं काम भाजपच्या मंडळींनी केलेलं आहे. आता तिथे राष्ट्रवादीचे आत्ताचे सध्या नेते कोण आहेत तर सुधाकर घारे. हे जे सुरेश लाड आहेत यांना पराभूत केलं होतं 2019ला महेंद्र थोरवे यांनी. महेंद्र थोरवे हे तिकडचे ज्याला आपण एक बिग शॉट उमेदवार म्हणू शकतो अशा पद्धतीचे उमेदवार आहेत. यंत्रणा, पैसे, मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर हे सगळं थोरवेंकडे. ते आता शिंदेंबरोबर आहेत. पण तिथे सुरेश लाडांना घेऊन या जागेवर आपण जर एकला चलोची वेळ आली तर क्लेम करू शकतो किंवा दावा करू शकतो. यासाठी सुरेश लाड हा तिकडचा पर्याय आहे. आता आपण पुढचा अजून एक आणखी मतदारसंघ बघूया. तो आहे भरत गोगावलेंचा. आता हे मी तुम्हाला का सांगतोय तर ही जी सगळी मंडळी आहेत ही शिंदेची जवळची मंडळी आहे. भरत गोगावले ज्यांना दिवसा ढवळ्या पावली आपण मंत्री झाल्यासारखं वाटतं. सगळ्यात जास्त कामं मुख्यमंत्र्यांकडून ते करून घेत असतात. स्वतःच्या मतदारसंघातली करतातच करतात, पण राज्यभरातल्या चांद्यापासून बाद्यापर्यंत भरत गोगावलेंचा स्वैराचार सुरू आहे. तर त्या भरत गोगावलेंच्या मतदारसंघामध्ये भरत गोगावलेंबद्दल प्रचंड नाराजी आहे. कारण ते गेली 4 वेळा इथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्या मुलाला आमदार होण्याचं स्वप्न पडतंय आणि त्यामुळे वडिलांची जागा आपल्याला मिळावी असं त्यांच्या मुलाला वाटतंय. पण त्याच वेळेला स्नेहल माणिक जगताप ही जी मुलगी आहे जी नगराध्यक्ष होती तिला आता सध्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात घेतलेलं आहे. ती भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होती, पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कोर टीमने तिला फारसं काही एंटरटेन केलं नाही. मग त्यामुळे ती उद्धव ठाकरेंच्या कॅम्पमध्ये गेली. कारण एका मोठ्या पक्षाचं पाठबळ असणं गरजेचं आहे. कारण माणिक जगताप हे काँग्रेसचे नेते होते आणि स्नेहल जगताप ही त्यांची मुलगी आहे. या स्नेहल जगतापला आधी भाजपने नाकारलं होतं, पण आता जर समजा आपल्याकडे एक रेडीमेड उमेदवार हवा असेल तर स्नेहल जगतापच्या माध्यमातून त्यांना हा एक उमेदवार मिळू शकतो. अशी ही तिथली रचना आहे. आता पनवेलमध्ये जर आपण पाहिलं तर पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर आहेत. त्यानंतर उरणमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे महेश बालदी आहेत, ते अपक्ष आहेत. पण ते अपक्ष जरी असले तरी ते भाजपपेक्षाही भाजपचे आहेत. त्यामुळे ते इतर आपल्याकडे असलेले पैसे, आपल्याकडे असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून ते भाजपसाठी, कारण ते भाजपचे समर्थक आहेत, भाजपने त्यांना पाठबळ दिलंय, आशीर्वाद दिलाय आणि नितीन गडकरींचे ते राजकीय हनुमान समजले जातात. आता अलिबागचा जर आपण विचार केला तर अलिबागमध्ये महेंद्र दळवी आहेत. पण महेंद्र दळवी यांच्या जागेवर कोण आहे तर ते आहेत सुभाष भोईर, ज्यांना त्या परिसरामध्ये छोटम या नावाने ओळखलं जातं. तर या सुभाष भोईरांच्या माध्यमातून महेंद्र दळवी यांना पण जमाल गोटा देण्याचा प्रयत्न भाजप करू शकते. आता त्याच्या बरोबरीने जर आपण पाहिलं तर त्यांनी अजून हात कोणाला नाही लावलाय बघा. त्यांनी हात लावलेला नाहीये तो आदिती तटकरेला. कारण आदिती तटकरे या तरुण आहेत, सुनील तटकरे यांची कन्या आहे, अत्यंत चांगलं आणि व्यवस्थित काम करतायत. मागच्या वेळेला तर त्यांच्याकडे 12 मंत्रिपदं होती जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. वेगवेगळ्या मंत्रालयांची जबाबदारी त्यांच्याकडे होती, त्या तिथे पालकमंत्री होत्या. आणि त्यांनी या सगळ्या गोगावले, थोरवे, महेंद्र दळवी यांना पूर्ण जेरीस आणलेलं होतं. त्यामुळे आदिती तटकरे यांना अजून भाजपने आपलं काउंटर करण्याचं ठरवलेलं नाहीये. आता याच सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर शेकापमध्ये असलेले सुभाष भोईर जे आहेत ते महेंद्र दळवींचा पर्याय ठरू शकतात. त्यानंतर जर आपण पाहिलं आता हे सगळं होत असताना इथे भाजपसाठी कोण कोण काम करतंय तर रवींद्र चव्हाण काम करतायत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जराड या गावचे आहेत आणि जिराड या गावचे आहेत आणि तिथे असलेल्या काही कार्यकर्त्यांना जमवण्याचं, या भागावर लक्ष ठेवण्याचं कामही राहुल नार्वेकर करतात. तर ही झाली एका रायगड जो शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे त्या जिल्ह्याची अवस्था. संपूर्ण सगळ्या राज्यभरामध्ये भाजपने अशाच पद्धतीत फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे आणि एकला चलोचा नारा देण्याच्या प्रयत्नामध्ये भाजप आहे. आणि त्यामुळे ज्याला भाजप बरोबर पंगा घ्यायचा आहे
त्याचा कार्यक्रम करायचा, असं भाजपचं सोपं सूत्र आहे. आता एकनाथ शिंदे यांचे संघाबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध, त्यांचा मुलगा ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघामधून जिंकून येतोय लागोपाठ 2 वेळा, तिथे असलेलं RSS आणि भाजपचं प्राबल्य, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर शिंदेबरोबर असलेल्या काही आमदारांना शिंदेचं हे वाढतं RSS प्रेम जे आहे किंवा दिवसागणिक RSS त्यांना आपला माणूस जे समजते, त्यामुळे या शिंदे गटातल्या 10 ते 12 आमदारांच्या छातीत आणि पोटात गोळा आलेला आहे. हे आमदार सतत फक्त कामं वाजवत आहेत. टेंडर, बदल्या, निविदा, इतर वेगवेगळे आर्थिक विषय हाताळणं, मुख्यमंत्र्यांकडून जे जे अशक्य आहे ते शक्य करून घेणं. आणि मुख्यमंत्री सुद्धा आता जर तानाजी सावंतांसारख्या एका बदनाम मंत्र्याला दुखावत नसतील, कारण निवडणूक अगदी हाकेच्या अंतरावर आलेली आहे, असं असताना मुख्यमंत्र्यांना पण काही धोका पत्करायचा नाहीये. त्यामुळे जर तानाजी सावंत सहनीय आहेत, तर हे बिचारे आमदार की ज्यांना तुम्हाला मंत्री करू, तुम्हाला अमुक करू, तुम्हाला तमुक करू सांगून जे गेलेले होते, त्यांचं काय करायचं किंवा त्यांचं कसं करायचं, हा देखील तितकाच महत्वाचा विषय. आता बघा, गेल्या 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर काही जो DF स्क्वॉड आहे तो काही गोष्टी ट्रोल करतोय किंवा काही गोष्टी फिरवतोय, त्या सगळ्या बोगस आणि बकवास आहेत, हे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो. पण येणाऱ्या काळामध्ये जर भाजपने एकला चलोचा नारा दिला किंवा भाजप जर एकटी जाणार असेल आणि 130 जागा त्यांना जिंकता येत आहेत असं त्यांना जर वाटत असेल किंवा ते जर जिंकू शकले आणि तितकी जर बाळासाहेबांच्या मुलाला दुखावल्यानंतर भाजपची सहानुभूती टिकून असेल, तर मात्र भाजप या 3ही घटकांना म्हणजे उद्धव ठाकरे, त्याचप्रमाणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनाही भंडावून सोडल्याशिवाय राहणार नाही. ही जी सगळी मंडळी आहेत, मग गिरीश महाजन असतील, रवींद्र चव्हाण असतील किंवा महेश बालदी असतील, राहुल नार्वेकर असतील, प्रसाद लाड असतील, ही सगळी मंडळी या वेगवेगळ्या पक्षांना कुरतडण्याच्या आणि पोखरण्याच्या कामाला लागलेत. आणि यालाच दुजोरा देणारा आजचा एक ट्विट आहे किंवा आज जे एक जितेंद्र आव्हाड, ज्यांना राजकीय पावसापक्षी असं म्हणून आपण म्हणू शकतो, त्यांनी एक X केलेला आहे, म्हणजे जुनं ट्विटर आताचा X. ते असं म्हणालेत की रेशीम बागेमध्ये काही भाजपच्या आमदारांची बैठक झाली आणि तिथे एकला चलो असा नारा देण्यात आला किंवा तिथे ज्यांना डाग पडलेले आहेत त्यांना आपल्या बरोबर घेऊ नये असं म्हटलेलं आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या या पुढच्या ओळीमध्ये काही तथ्य नाहीये, कारण अर्ध्यापेक्षा अधिक भाजप, 80% भाजप हा कशाने भरलेला आहे, डागाळलेल्यांनी भरलेला आहे की अख्ख्या डागांनी भरलेलं आहे, हे सांगायला काही तुम्हाला आम्हाला ज्योतिषाची किंवा सूक्ष्मदर्शकाची गरज नाहीये. इथे प्रश्न काय आहे तो समजून घ्या. इथे प्रश्न हा आहे, ताकदवान असलेल्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या गजराजासारख्या वावरणाऱ्या एकनाथ शिंदेचं गंडस्थळ काय आहे हे भाजपला नेमकं माहिती आहे. आणि त्यामुळेच ते गंडस्थळ आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. त्यामुळे या गंडस्थळावर हल्ला करायचा, या गंडस्थळावर सतत घाव घालायचा असा प्रयत्न भाजपमधल्या काहींनी सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे जर हा राजकीय गजराज बिथरला तर मात्र भाजप सहित अनेकांना त्याचा त्रास होऊ शकतो. हे आपण पाहिलेलं आहे, हे आपण अनुभवलेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये हा राजकीय महाराष्ट्रातला राजकीय गजराज भाजप बरोबर राहणार की वेगळी चूल मांडून राहणार, यासाठी आपल्याला काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांच्या हाती कमळ देण्यासाठी भाजप आसूसला आहे का? येणारी निवडणूक ही 2024 निवडणूक भाजप एकला चलो या मंत्राने हाताळणार आहे का, लढणार आहे का? आणि अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद समसमान आहे. भाजप या दोघांपैकी कोणाला मानाचं पान येणाऱ्या काळामध्ये देऊ शकते असं आपल्याला वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपल्याला काय वाटतं, अशा स्वरूपाच्या पद्धतीची समीकरणं सुरू आहेत का, हे देखील आपण आम्हाला कळवा. आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आपण जे दिवसागणिक प्रेम करताय त्या प्रेमाबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.